गेल्या 3 आठवड्यांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीला अखेर मुहूर्त लागलाय। बुधवारी 18 मार्च रोजी निवडी होणार आहेत। निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी दिलेत। या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली आहे। निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सत्ता स्थापनेसाठी युती आघाडीतील नेते मंडळींनी जोरदार राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत। सत्ता स्थापनेत किंग मेकरची भूमिका असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे शिवसेनेने अजून भूमिका अद्यापही गुलदस्त्यात ठेवली आहे। जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला, परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीचा कार्यक्रम लांबला होता। त्यामुळे इच्छुक सदस्यांसह नेते मंडळींमध्ये अस्वस्थता होती। दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापतींची निवड करून पहिली बैठक दिनांक 20 मार्च पूर्वी घ्या असे आदेश ग्रामविकास विभागाने दिनांक 25 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते। त्यानुसार प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या। पहिल्या टप्प्यात पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी 10 मार्च रोजी विशेष सभा बोलवण्याचे आदेश काढले। त्यामुळे सर्वांना मिनी मंत्रालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे लक्ष लागलं होतं। निवडीसाठी दिनांक 18 रोजी सभा बोलावण्यास आदेश दिले। त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या हालचाली आता गतिमान झाल्या आहेत। आखाती देशामध्ये उद्भवलेल्या संभाव्य युद्धजन्य परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील 41 नागरिक अडकले आहेत। जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत इतर कोणतीही माहिती आवश्यक असल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले। आखाती देशांमध्ये संभाव्य युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सांगली जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत। सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे नातेवाईक अथवा परिचित आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असल्यास त्यांच्या सुरक्षिततेबाबत किंवा इतर कोणत्याही बाबतीत माहिती आवश्यक असल्यास संबंधितांनी जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन केलं होतं। जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सांगली जिल्ह्यातील 41 नागरिक हे आखाती देशामध्ये अडकले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मंगळवार अखेर मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन मुंबई येथील आपत्कालीन संचालन केंद्राशी संपर्क साधण्यात आलाय आणि सदर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। कोणत्याही नागरिकांकडून आखाती देश तसेच पश्चिम आशियाई देश येथे वास्तव्यास असलेल्या परिचित व्यक्तींबाबत चौकशी प्राप्त झाल्यास मंत्रालय नियंत्रण कक्षामार्फत संबंधित भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत माहिती प्राप्त करून ती संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। महानगरपालिकेमध्ये 586 रिक्त जागांसाठी मेगा भरती सुरू असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडिया आणि काही अनधिकृत वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। त्या बातम्या, जाहिरात पूर्णपणे खोट्या आणि फेक आहेत। हे वृत्त पूर्णपणे तथ्यहीन आणि दिशाभूल करणारे आहे। त्यामुळे नागरिकांनी याला बळी पडू नये असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे। सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमध्ये गट क आणि गट ड मधील 586 पदांसाठी भरती होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। यावर महापालिकेने खुलासा केला असून महानगरपालिकेकडून सध्या कोणतीही सरळ सेवांची नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येत नाही। महापालिकेची कोणतीही भरती प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी अधिकृत जाहिरात आणि महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या नोटीसनुसारच राबवली जाते। त्यामुळे अशा प्रकारच्या फेक जाहिरातीतून नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणींची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांनी अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवू नये। कोणत्याही खाजगी वेबसाईट किंवा सोशल मीडियावरील लिंक्सवर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका। भरतीबाबतच्या कोणत्याही अधिकृत माहितीसाठी केवळ महापालिकेच्या अधिकृत कार्यालयाशी किंवा संकेतस्थळाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे। आर्थिक तिजोरीच्या चाव्या असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची महासभेत निवड करण्यात आली। यामध्ये भाजपचे 4, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या 1 सदस्याची निवड करण्यात आली आहे। तसेच महिला व बाल कल्याण, समाज कल्याण समितीसह 4ही प्रभाग समित्या गठीत करण्यात आल्या। याला महासभेने मान्यता दिली आहे। महापालिकेची महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। पक्षीय नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीच्या सदस्यांची नावे पक्षांच्या गटनेत्यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे दिली। महापौरांनी सभेत बंद पाकिटे फोडून नूतन सदस्यांची नावे जाहीर केली। स्थायी समितीवर भाजपकडून अतुल माने, गणेश माळी, स्वाती शिंदे, उदय बेलवलकर, मोहन माटवे,
पद्मश्री पाटील, मालुश्री खोत, कीर्ती देशमुख यांची निवड झाली, तर काँग्रेसकडून बबिता मेंढे, स्मिता यमगर, दीपाली पाटील, मयूर पाटील यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाकडून गटनेते मेनुद्दीन बागवान, अभिजित भोसले, शिरीन पिरजादे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेश बंडगर यांची निवड झाली आहे. या सभेत महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींच्या निवडी देखील करण्यात आल्या. यामध्ये भाजपकडून विद्या नलवडे, रईसा शिकलगार, बानू जमादार, योगिता राठोड, रोहिणी पाटील, मीनाक्षी पाटील, वैशाली गवळी, लक्ष्मी सरगर, काँग्रेसकडून अश्विनी कोळेकर, अंजली जाधव, मुबश्शिरीन बागवान, बिल्किस बुजरुक, अश्विनी कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाकडून नसीमा नाईक, अश्विनी कोळी, रेश्मा चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच समाज कल्याण समितीवर अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या 11 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकलेल्या सांगलीकरांशी आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून दिलासा दिलाय. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांची विचारपूस केली. तसेच प्रशासनाच्या समन्वयातून माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली आहे. मध्यपूर्वेत उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचं वातावरण निर्माण झाले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कुपवाड क्षेत्रातील पर्यटनासाठी गेलेले सुमारे 30 ते 35 नागरिक हे दुबई येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यांच्या बातम्यांमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आमदार सुधीर गाडगीळ यांनी तातडीने संबंधित सर्व नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संपर्क साधलाय. प्रत्येकाशी स्वतंत्रपणे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची, निवासस्थानाच्या परिस्थितीची आणि स्थानिक सुरक्षेची माहिती घेतली. सर्व नागरिक सुरक्षित असल्याची माहिती असून त्यामुळे कुटुंबियांना दिलासा मिळालेला आहे. यासोबतच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध व्हावी यासाठी दूतावास, परराष्ट्र विभाग आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर गुरुवारी निवड करण्यात येणार आहे. आतापर्यंत हे पद काँग्रेसकडे होते, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे जाणार आहे. त्यामुळे या पक्षाचे नवे सभापती आनंदराव नलवडे की महेश पवार होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान सभापती पदासाठी इच्छुक असलेल्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सांगली बाजार समितीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे जास्त संचालक असल्याने 2.5 वर्षांपूर्वी सुजय शिंदे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. काही संचालकांच्या म्हणण्यानुसार सभापतीपद हे 1.25 वर्षांसाठी ठरलं होतं. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊन नवीन संचालकांना सभापती पदावर संधी देण्यात यावी अशी मागणी होत होती. मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामध्ये बदल केला नव्हता. सभापती शिंदे यांचा राजीनामा खासदार विशाल पाटील यांनी मागून घेतला. त्यानंतर नलवडे यांचा अर्ज निवडणुकीतून काढून घेण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला. आतापर्यंत जत तालुक्याला ही संधी मिळाली आहे. उपसभापती पद कवटेमंका तालुक्याकडे राहिलं. त्यामुळे आता मिरज तालुक्याला सभापती पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा नंबर झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून या पदासाठी दावेदारी सांगितली जाते. आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, अजितराव घोरपडे, विक्रमसिंग सावंत, जयश्री पाटील, सुरेश पाटील यांना भेटून त्यांनी ही संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज चंद्रग्रहणानिमित्त महाराष्ट्र निर्मूलन समितीने सोडा अंधश्रद्धेचं ग्रहण हा अभिनव उपक्रम राबवला. ग्रहण काळात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्याची सक्ती केली जाते. त्यामध्ये गर्भवती महिलेने भाजी चिरू नये, कात्रीने काही कापू नये, नाहीतर बाळाचे ओठ फाटतात अशी मोठी अंधश्रद्धा आजही आपल्या समाजात आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सौ चांदनी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने आज ग्रहण काळात भाजी चिरली, कात्रीने कागद कापले, जेवण केलं. ग्रहणात गरोदर स्त्रियांनी भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भ्रामक कल्पनेला आज सौ चांदनी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने छेद दिलाय. आजच्या चंद्रग्रहणाच्या काळात स्वतः या गरोदर मातेने भाजी चिरून, फळे खाऊन या जुनाट अंधश्रद्धेवर प्रहार केलाय. आज दुपारी 3 वाजता ग्रहणाचा वेध सुरू झाल्यानंतर या गरोदर मातेने विविध भाज्या चिरल्या. माझ्या होणाऱ्या बाळावर कोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा यासाठी मी हे धाडसी पाऊल उचलले. या माझ्या छोट्या कृतीने गरोदर महिलांना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास बळ मिळेल अशी मला आशा आहे. तसेच माझे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय पुरोगामी आणि विज्ञानवादी असल्यामुळे मी हे धाडस करू शकले असं मत चांदनी प्रफुल्ल थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. स्त्रीरोग तज्ज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉक्टर संजय निटवे म्हणाले, बाळाचे ओठ फाटणे हे जनुकीय कारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या अभावामुळे होतं. त्याचा ग्रहणाशी किंवा भाजी चिरण्याशी दुरान्वयेही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितले.
मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सांगलीतील बाप लेकाला तिघांनी मिळून 7 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर फसवणुकीची घटना ही 11 मार्च 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीत शांतिनिकेतन परिसरात घडली आहे. या प्रकरणी बबन महादेव शिंदे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित महादेव बाबा पुकळे, अनुराग पाटील आणि शर्मा या तिघांवर गुन्हा दाखल केलाय. बबन महादेव शिंदे हे आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील पंचशील नगर परिसरात राहतात. बबन शिंदे यांची कुमठे येथे राहणाऱ्या संशयित महादेव पुकळे, अनुराग पाटील आणि शर्मा यांच्याशी ओळख झाली होती. संशयितांनी शिंदे यांचा विश्वास संपादन करून तुमच्या मुलाला रेल्वेमध्ये नोकरी लावतो असं आमिष दाखवलं. त्यांच्यावर विश्वास ठेवून शिंदे यांनी 11 मार्च 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीत 8,50,000 रुपये संशयितांच्या SBI बँक खात्यावर पाठवले. त्यानंतर त्यांना 50,000 रुपये रोख दिले. असे एकूण शिंदे यांनी 9 लाख रुपये संशयितांना दिले. पैसे घेऊन अनेक वर्ष झाली तरी नोकरीचा पत्ताच नसल्याने शिंदे यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. यानंतर संशयितांनी 2 लाख रुपये परत दिलं. उर्वरित 7 लाख रुपये देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच शिंदे यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. जत शहरात यंदा होळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय. शहरातील प्रमुख चौकांसह विविध वस्त्यांमध्ये विधीपूर्वक होळी पेटवण्यात आली. तर काही पंचांगानुसार होळी मंगळवारी दर्शवली असली तरी त्या दिवशी ग्रहण असल्यामुळे होळी साजरी करण्यात आली आहे. शहरातील मंगळवार पेठेतील गांधी चौकात मारुती मंदिरासमोर सायंकाळी 6:30 नंतर होळी प्रज्वलित करण्यात आली. एरंडाची फांदी उभी करून तिच्याभोवती लाकडे आणि गोवऱ्यांची रचना करण्यात आली होती. लहान मुलांनी आणि तरुणांनी विविध ठिकाणाहून लाकडे गोळा करून होळीची तयारी केली. होळी पेटवल्यानंतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी होळीभोवती फेऱ्या मारून बोंबलण्याची पारंपरिक प्रथा पाळली आहे. जत शहरातील गांधी चौक, थोरली बेस वाचनालय चौक, बस स्थानकाजवळील बेलदार गल्ली, लक्ष्मी गार्डन परिसर, बंकेश्वर मंदिर परिसर, राम मंदिर चौक, धानेश्वर कॉलनी, शिवनगर, रामराव नगर, आंबेडकर नगर, सोलनकर चौक, विठ्ठल नगर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होळी साजरी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन वाईट विचारांना आगीच्या स्वाधीन करून नव्या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करण्याचा संकल्प केलाय. घरोघरीही सणाचा उत्साह दिसून आलाय. महिलांनी होळी पूजन करून घरासाठी मंगल कामना केल्या.